कृष्ण चरित्र थोडं सांगते तुम्हाला। गोपाल कृष्ण भगवान की जय। कारण कसं आहे, कृष्ण चरित्र सगळ्यात जास्त कृष्ण चरित्राचंच महत्त्व आहे बघा। किती नामस्मरण केलं पण कृष्ण चरित्र थोडं तरी सांगतो तर पुण्य। असं कसं सांगायचं, कारण आपण 7 दिवस काय करतो, सप्ताह करतो, पण सांगता कशा नाही हो, कारण सांगता कृष्ण चरित्रानंच आहे, म्हणून कृष्ण चरित्र मोठे। थोडं सांगते। व्यासाने सगळ्याला माहिती आहे, माहीत नाही असं कोणाला माहीत नाही, पण काही काही लोकांना नसं नाही। कारण आपल्याला सगळे 17 पुराणं केले, 18वं पुराण होत आलं, पण व्यासांच्या मनाला काही समाधानी नाही, समाधानी वाटणं। तितक्यात नारद आले, म्हणले व्यासा तुम्ही कशी मग नाराज आहेत? म्हणले काय कारण आहे नारदाचं तुमचं? अहो म्हणले नारदा, मी एवढं पुराणं लिहिले, कारण महाभारत लिहिलं, एवढं सगळे ग्रंथ लिहिले, कारण हरिवंश पुराण, नारद पुराण, मत्स्य पुराण, बरेच पुराण आहेत बरं का, तसे सगळे लिहिले, पण तो माझ्या चित्ताची मनाची स्थिरताच नाही असं त्यांना वाटलं। मग नारदाला सांगितलं, म्हणजे नारदाने सांगितलं तुम्ही सगळं केलं म्हणता, पण कृष्णचरित्र केलं का? म्हणजे ते अजिबात नाही कृष्णचरित्र केलं, कारण असं कृष्णचरित्र कसं ठिलर वाटतं लोकायला, ज्याला कळत नाही त्याला, पण कृष्णचरित्राशिवाय काहीच नाही। कारण भगवंतानी लीला केलेली आहे, भगवान लीला नाटकी आहे, आणि त्यानं काय केलंय ते सांगता येत नाही असे असणार। आणि त्याच्या लीलेला जो आपण वर्णन केलं होतं सगळ्यात मोठे आध्यात्मिक विषय असल्यासारखा आहे तो। कारण मी ब्रह्म आहे, मी वासुदेव आहे, कोण आहे? कारण भगवंताचा लीला भगवानच सगळा आत बाहेर भरलेला, आपण कोणी नाही। कारण आपल्याला जीव दिला दान, त्याला कशाला म्हणायचं दुसऱ्याला? कारण आपल्याला भगवंताने जीव दान दिलेला आहे, कशा करता दिलेला आहे? भजना करता दिलेला आहे। भजन करायचं, कारण नामस्मरण करायचं, व्यवस्थित प्रपंच करायचा, पण व्यवस्थित करायचा, कारण असं तसा करायचं नाही। कारण आला असं कुणी गेला असं तिकडं, त्याला खाल्लं असं, त्यानं पेललं असं करायचं नाही। कारण कसं करायचं, तहानेला, भुकेला, आलेला गेलेला त्यांना सगळ्याला ओळखायचं। आपल्याला थोडा त्रास होतो, होऊ द्या ना, कारण मनुष्य देहाचा त्रास आहे, कारण दुसऱ्या देहात काही त्रास नाही। काही पशु काही येऊन भाकरी देतो का आपल्याला? काही पशु येऊन कोणी चहा करतो का आपल्याला? नाही ना, आपल्याला मनुष्य देहालाच करावतो असे असणारे। मग त्यांनी सांगितलं कृष्ण चरित्र करा। मग भगवंताने चरित्र करण्याचा व्यासाने त्याची जवळजवळ 90 का 96 अध्याय येतं, कारण सगळ्या भागवतामध्ये वर्णन तेच मोठं केले। त्याच्यातला असणारा काढायला हरी जे ग्रंथ आहे, त्या हरी यातल्यामधल्या कथा, कारण हरी जे वाचलेला आहे, भागवत ऐकलेलं आहे असं सांगते। भगवान कसे होते, लहान झाले, मोठे झाले, कारण गवळणीला त्रास देऊ लागले होते, गवळणी घरी गेल्या होत्या, कारण गवळणीच्या घरी गेल्याशिवाय त्याला जमतच नव्हतं। कोणी म्हणला की अरे कृष्णा येऊ नको बरं का आमच्या घरी, असं म्हणलं की जायचे, तिथं खोड्या करायचे। मग त्या गवळणी म्हणायच्या खोड्या करू नको बाबा, नंद राणी म्हणायची खोड्या करू नको बाबा, पण ते ऐकत होते का? त्यांचं लीला करली, खूप खूप लीला केलेल्या आहेत त्यांनी, कारण त्यांच्या लीलेलं आपल्या जीवी फाटत्यान काही वेदाला बाई कळालाच नाही, पुसू नका काही, कारण सहस्र जिभा जिभा विठ्ठेवरी विठ्ठल विठ्ठेवरी उभा उभा, कारण असणारा ते उभा ठाकलेला आहे, कोणाला कळाला नाही, वेदाला नाही, शास्त्राला नाही, पुसू नका तुम्ही सांगितलेलं आहे, कारण ते कळत नाही कोणाला आहे म्हणून। पण भगवंताची लीला, कृष्णाची लीला फार अनिवार्य। मग असणारे त्यांना काय करायचं, कुठं जायचं, गवळणीच्या घरी जायचं, गवळणीच्या असणार दही दूध चोरून खायचं, त्यांना लेकरायला बोलावून घ्यायचं, मोठ्यानं पुन्हा कुंडलिका म्हणायचं, अशी भगवंत लीला करू लागलेत। एक गवळण म्हणली आता मी येऊ द्यायची नाही, म्हणजे बाय आता मी म्हणजे दाराला पोळपाट, लोटाणे, पाटे, वरवांटे लावून सगळं कडे पट बंद करीन म्हणजे, आणि म्हणजे येऊ द्यायची नाही म्हणजे। भगवान म्हणले बरं तसं काय? तिचं नाव आहे चंद्रकला बघा, चंद्रकला नाव आहे, ती असणार येऊ द्यायची नाही म्हणून तिला अभिमान झाला होता। मी नाही बाय, सगळ्या बोलत आहेत त्याला, पण मी कधी बोलत नाही त्याला, मोठं पोरग हे अशी म्हणायची ती, कारण माणसाला कळत नसतं काय कोण आहे म्हणून, ती मी कधी बोलत नाही त्याला अशी नेहमी म्हणायची। देव म्हणले बोलत नाही सोय, बघतो तुझ्याकडे आता मी बुद्धी बोलतीस का नाही की। भगवंताने तिच्या पिच्छा धरला, मग कृष्णाने पिच्छा धरला त्याचा, मग काय करणार, तिच्या जायचे, तिचं ते दही दूध हे केलं, ती असणार इतका इतका तिला त्रास द्याला की भयंकर त्रास देऊ लागली। तिच्या दही खाल्लं, दूध खाल्लं, तिच्या घरी लेकरायचे चिमटे घेणं, काय नको ते नको ते नको ते करू लागले ती। मग म्हणजे आता मग नवऱ्याला म्हणली चला म्हणजे आपण दुसऱ्या गावाला जाऊ, श्वेधे
घारीला सांगावे गोकुळी राहावे का जावे, येशवे दे हरीला सांगावे गोकुळी राहावे का जावे. विचारू लागल्या त्या म्हणले, बाई तुझ्या पोराने एवढा त्रास द्यायला आम्हाला असं राहावं का नाही आम्ही इथं गोकुळामध्ये, आम्हाला किती त्रास आहे. चला म्हणली नवऱ्याला, म्हणली गाडीवर पसारा टाकला आणि गेले तिथं भगवान गेले तिच्याबरोबर. कारण तिचं नवऱ्याचं रूप घेतलं याने, गाडीवर बसली पुन्हा. तिचं नवऱ्याचं रूप नवरा इकडंच राहिला आणि इथेच बसली गाडीवर. असे नाटकं करून 9 नवरे तिला दाखविलेत भगवंताने. मी थोडक्यात सांगायला 9 नवरे. हे का ते कळणं, ते का काय कळणं. कारण भगवंताची का नाही लहानी वाय. कारण आपण म्हणूच नाही, आपण गर्व करू नये. कारण ते बरं होय जरी अभिमान तो मेरू समान भार देवाशी. असा गवळणीचा त्रास द्यायचा. मग भगवान असणारी पुन्हा त्यांनी भगवंताने असणारा नंदाचं तिथून जायची ठरलं. मग असणारी नंदराणीला याला म्हणले अक्रूराला न्यायला. गोकुळातून अक्रूराला अशा तिथल्या खोड्या झाल्या. अक्रूराला त्या गवळणी म्हणू लागल्या, कुरा तुला कोणी झाडलं रे इथं, आमच्या नेऊ नको देवाला, आमचा देव असणारा, झाडू नको. किती अक्रूरा त्या म्हणू लागल्या, अक्रूरा नेऊ नको भगवान, अक्रूरा नेऊ नको भगवान, अक्रूरा नेऊ नको भगवान. त्याही म्हणू लागल्या. अशी मोठी मोठी अभंग गवळणी इथं ह्या. पण अक्रूर न्यायलाच आले होते. त्यांचं कसं होतं, कारण धाडलं होतं त्यांनी, कोणी कंसाने धाडलं होतं त्याला की घेऊन ये नंद तिथं असणारा. त्यांनी तयारी केली ती विद्यार्थी तिकडं पुष्कळ येते, मोठी कथा आहे. पण अक्रूरला नेण्याकरता गवळणी नेऊ देण्यात हो काय सांगा. कारण एवढ्या गवळणी रथापुढे आडव्या आल्या, एवढी कृष्णाची असणार त्यांना, पण तितकं करून गेले. म्हणले जावं लागेल मला, कारण अवतार तुम्हा धरा. या कारण भगवंताचा अवतार ज्याच्याकरता होता ते कार्य करावंच लागतं भगवंताला. का कोण असणाऱ्या अवताराचं कार्य त्यांनी येऊन केलं म्हणून आपल्याला मार्ग सोपे झाले. नाहीतर केवढ्याले दैत्य मारलेले होते. आपण काही राहिला असतो का हो त्यावेळेस. कारण आता आहे तर लहान तोंडाचेच राक्षस, पहिली मोठ्या तोंडाचे होते. कारण लगे तोंडातच टाकीत होते माणसाला. पण आता तसे नाही, तो थोडे गिळीत जाते. असे आहेत नाही म्हणायला येत नाही. कारण ह्या बा कसं आहे, कारण काही कमी नसते, असतोच असे असणारे. मग आता त्यांनी तिथून गोकुळा न्यायला आल्या. काय गवळणीचा शोक आहे, गवळणी त्या काही मला फार पाठ नाही का, पण एवढा गवळणीचा शोक केलेला गवळणीनं. नेऊ नको असणारी राधा चिंदा राधा त्याच्यापाशी रथापाशी लोळायला लागली. याने असणारा नंदराणीनं त्यांना साखर आवडती, खडी साखर आणि लोणी आवडतं भगवंताला, ते तिनं दिलं. रडू लागली ती आता, कारण सांभाळलं होतं इतकी दिवस. आणि चालल्या लेकरू नोकरीला चाललं लेकरू तर रडू येतं. आणि हे होतं तिकडं गोकुळाला चालला, मथुरेला चालले होते ना. कारण मथुरेला जन्मलेले श्रीकृष्ण परमात्मा आधी जन्मले मथुरेला जन्मले होते. पण गोकुळात काही कारणानिमित्त किंवा लपविण्यामुळं काही तिथं कंसामुळं काय आणून टाकलं होतं, दिलं होतं त्यांना आणून. सगळी लीला आहे भगवंताची. आपण शेषांच्या जिबी फाटल्या तर आपण एका जन्मान करणार, एका होणार आपल्या जन्म असं आहे. परंतु असणार आहे त्या ठिकाणी मग असणारे नेऊ नको गवळणीचा थोडा शोक सांगते. कारण गवळणीचा शोक सांगता आपल्याला पण रडू येते. इतकं त्यांनी केले भगवंताने, लीला केलेली. कारण रासक्रीडा केली भगवंताने. 6 महिन्याची रात्र केली. 6 महिन्याच्या रात्री एक गोपी संगे खेळू फुगडी. ती गवळण मला पाठ आहे चांगली. कारण असणारा सगळ्या गवळणी बरोबर एक झाला. एक कृष्ण एक गवळण इतकं झाले. अशी भगवंताने खूप 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 लीला केलेली आहे. परंतु त्यांना जायची वेळ आली. कारण वेळानं अनुसरून करावं लागतं. ज्याच्याकरता अवतार घेतला होता ते कार्य करणं त्याला जरूर आहे, असा भगवान असणारा. रडू लागल्या गवळणी, जाऊ नको रे तू, अक्रूरा नेऊ नको, तुला कोणी सांगितलं न्यायला, अरे तुझं नाव चांगले, तू अक्रूर आहेस, कसा भगवंताला न्यायला लागला. असे भगवंताला त्या विनंती करू लागल्या. नंदराणीला वाईट वाटलं, नंदालाही वाईट वाटलं पण चाललं नाही बरं का. तिथं जे भगवंताला करायचं तेच भगवंताने केलं. कारण चाललं सगळं. वाटलं तरी त्यांना यावं लागलं मथुरेला, तर यावंच लागलं ना आले. कारण मथुरेमध्ये त्यांचं काम होतं. कारण ह्या बा कसे असते तर आता म्हणतात काय सांगायला. कारण कंस मामा होता म्हणे आणि पुतना मावशी होती म्हणे. असे नाते असते बघा, लक्षात ठेवा. पुतना मावशीनं त्याला काय करायला ती मारायला, आणि मामा काय मारून टाकायला. असले मामा असल्या मावश्या काय उपयोगाचं सगळं. कारण हे सगळं माये असणारे. पण हे भगवंत म्हणून त्याच्यात
अशा आपल्याला मावशी मिळत आपण वाचतो का आणि असे मामा असल्यावर चांगले का खरं सांगा. त्याचे देवाचे होते सोडून द्या, ते देवाचे मामा होते आणि त्या देवाची मावशी होती. आपल्यासारख्याचं काय चालणार आहे असं पुढे? असं नाही वागायला पाहिजे. कारण भगवंतच होते, त्या भगवंताने लीला केलेली आहे, भगवान लीला करू लागलेली आहेत आणि करतेत. कारण आजही भगवान आहेत. कारण आता सांगत येतो आमचे महाराज की आपण अजून बुकुळामध्ये गेलोत न रात्री फिरता येत नाही म्हणे. अशी तिथं अजून कुठं गेला नाही भगवान आहे. कारण एक कसे झाले तर कारण ते मोठ्याले राक्षस होते ते माजलेले होते आणि आता छोटे राक्षस आहेत ते माजलेले. भगवान तर अवतार घेणार, भगवान तर त्यांचा निपांत करणार, पण वेळ आल्याशिवाय नाही. कारण वेळ कोणती असणारी, चांगली बरी वाईट वेळ यावं लागते त्याप्रमाणे करणार. कारण आज आहे ना, आज आहे त्याच्यातच परिस्थितीत आपण चांगले. कारण घेईन मी जन्म याच्यासाठी देवा तुझी चरणसेवा. आता घ्यायचा जन्म म्हणू नका, कारण आता पुढचं फार अवघड दिसतंय, कलीचं मातून गेलेलं आहे. कारण आपल्याला वाटतं की घेईन मी जन्म याच्यासाठी देवा तुझी चरणसेवा, पुन्हा पुन्हा जन्माला यावं. कारण मोक्षे लोका देऊला आता भय नाही जन्म घेता मोक्षे लोका, मोक्षाला जाव. पण मोक्षा लोकात काही नाही असे म्हणते तुकोबा. कारण मोक्षात काय काही नाही, तिथं जायचं वैकुंठाला बसून राहायचं. पुण्याची पावटी सरे सवयी इंद्रपदाची उठी उतरे असं आहे. कारण आपल्याला जन्म घेणंच चांगलं आहे. कारण मनुष्य देहाला आणि तितक्यातून कलियोग फार भारीच आहे. तसं आहे घनघोर आहे. पण त्याच्यामध्ये नामस्मरणामध्ये मुक्ती. नामस्मरण करायचं, मनाभावातून करायचं, नाही जसं होईल तसं करायचं. आमचे महाराज सांगते जसं होत. कारण र म्हणलं तरी नामस्मरण घडत आहे. थंडी वाजून ह म्हणलं तरी नामस्मरण. इतकं सांगते सोपं, एवढं कलियुगामध्ये सोपं आहे. तर आपण असणारी भगवंताची लीला आपली जेवढी काही येईन, जेवढी काही झापण, जेवढं काय करता येईल आपल्या वाणीला. कारण आपल्याला काही कळतच नाही ना, तर आपल्याला नक्कीच कळते. कारण आपण काय केलेलं आहे. कारण आपल्याला काही कळत नाही ही गोष्ट खरी. परंतु जेवढं काही उमजन, जेवढं काही समजन, जेवढं काही करता येईल तेवढं लागपाठ करा. काही थोडा करा लागपाठ, करा भक्तिभाव धरा बळकट, तन मन धन लावून द्या नीट, जरी करणे असेल शेवट गोड गा. तुम्हाला शेवट करायचा असला ना गोड तर तुम्ही करा, नसला शेवट गोड करायचा तर तुम्ही आपलं तुम्हाला जसं वाटेल तसं करा. याच ठिकाणी पूर्ण आराम. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल.